नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। विदाउट फर्मेंटेशन इडली आणि सांबार बघणार आहे। चला तर पाहूया। एका वाटीच्या मापाने 3 वाट्या मी तांदूळ घेतले आहे, 1 वाटी उडद डाळ, 1 चम्मच मेथी दाणे। हे छान 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये थोडं जास्त पाणी घालून 5 ते 6 तास मुरत घालायचं। 6 तासानंतर डाळ छान मुरलेली आहे। डाळ आणि तांदूळ छान मुरल्यानंतर आता ग्राइंड करून घेते आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे छान व्यवस्थित ग्राइंड होईल। पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर बेटर खूप पातळ होईल। अशा पद्धतीने छान स्मूथ असं बेटर इडलीचं तयार झालेलं आहे। आता इडलीच्या बेटरमध्ये 1 चम्मच मीठ घालते आहे, अर्धा चम्मच खाण्याचा सोडा घालते आहे। छान मिक्स करून घ्यायचं। असं बेटर फेटल्याने छान आपल्या मऊसूत इडल्या तयार होते। आणि आता यामध्ये 4 चमचे तेल घालते आहे, परत थोडं फेटून घ्यायचं आहे। विदाउट फर्मेंटेशनने आपण इडली बनवत आहे, त्यामुळे थोडं 5 मिनिटं तरी फेटावं लागेल। असं आपलं बेटर तयार झालेलं आहे। आता आपण याच्या इडल्या बनवूया। इडली तयार करण्यासाठी इडली पात्रामध्ये अर्धा गडवा पाणी घालते आहे। गॅसवर आपल्याला हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। आता इडलीच्या पात्रामध्ये ज्या प्लेट असते त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये बेटर घालायचं आहे। 1 चम्मच बेटर घालते आहे। इडली पात्राचं झाकण काढल्यानंतर छान वाफ तयार झाली आहे। आता इडली पात्रामध्ये 1 प्लेट्स घालते आहे। अशा पद्धतीने सगळ्या भरून घ्यायच्या आणि एकावर एक इडली पात्रामध्ये ठेवायच्या। 15 मिनिटं आपल्याला इडल्या वाफेवर शिजवून घ्यायच्या आहे। 15 मिनिटानंतर छान आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे। चाकूने मी चेक केलं आहे, चाकूला अजिबात लागले नाही। आपल्या इडल्या छान तयार झालेल्या आहे। ह्या इडली प्लेट्स थंड होऊ द्यायच्या, नंतरच काढायच्या, म्हणजे छान व्यवस्थित निघतील। या पद्धतीने आपली इडली छान स्पॉन्जी तयार झालेली आहे। एकदम मस्त आपली इडली तयार झालेली आहे। इडलीच्या सांबारासाठी 1 वाटी तुरीची डाळ कुकरला लावून घेतली होती। आता आपण याचं सांबार बनवूया। सांबारला लागणारे साहित्य बारीक चिरून घेतलेलं आहे। आता आपण सांबार बनवूया। गॅसवर कढई ठेवली आहे, 7-8 चमचे तेल घातलं आहे, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं छान तेलामध्ये होऊ द्यायचं। 1 कांदा असा लांबसर कापून घेतलेला आहे। कढीपत्त्याचे पानं घालायचे, 2 मिरच्यांचे काप छान तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं। आलं लसणाची पेस्ट, 1 वांग बी बारीक कापून घेतलं आणि ते घालते आहे। बरबटीच्या शेंगा बारीक चिरून घ्यायच्या। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ॲड करू शकता। 1 टोमॅटो बारीक चिरून घालते आहे। शेवग्याच्या जर शेंगा असतील तर त्या पण घाला, पौष्टिकच असतात त्या शेंगा। आणि वरून प्लेट झाकून 5 ते 6 मिनिटं छान वाफवून घ्यायचं। प्लेट काढल्यानंतर थोडे टमाट्याला स्मॅश करून घ्यायचं। अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच काळा मसाला छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता त्यामध्ये डाळ शिजलेली घालते आहे। छान मिक्स करायचं। आणि सांबार हा पातळच असतो, त्यामुळे 1 ते 2 ग्लास पाणी घालून छान पातळ करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालते आहे। छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी सांबार मसाला घालते आहे, 2 चमचे। सांबाराला छान उकळी येऊ द्यायची। भरपूर वेळ उकळल्याने छान मसाला सांबाराला लागतो। आता आंबट
साठी मी टोमॅटो सॉस घातलेला आहे. 3 ते 4 चमचे घालायचा. जर तुम्हाला टोमॅटो सॉस नसेल आवडत तर आमचूर पावडर घालू शकता. सांबार हा 15 ते 20 मिनिटं छान उकळल्याने टेस्टी बनतो. अशा प्रकारे टेस्टी आपला सांबार तयार झालेला आहे. झटपट कोथिंबीर घालून आपला मस्तपैकी सांबार तयार झालेला आहे. इडलीची प्लेट सर्व करताना इडलीसोबत छान गरमागरम सांबार. वाह, काय मस्त आपला सांबार टेस्टी तयार झालेला आहे. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच खोबऱ्याची चटणी. मस्तपैकी आपला इडली सांबार तयार झालेला आहे. एक इडली मी ब्रेक करून दाखवते. बघा किती छान आतमधून स्पॉन्जी तयार झालेली आहे. ब्रेकफास्टला तुम्ही झटपट ही इडली बनवू शकता. माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघण्याबद्दल तुमचे धन्यवाद.